महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे नेते यांची बैठक पार पडली। या बैठकीत भाजपतर्फे 50-50चा प्रस्ताव देण्यात आला असल्याबाबतची माहिती मंत्री अतुल सावे यांनी दिली। या बैठकीमध्ये प्रामुख्याने मंत्री अतुल सावे, आमदार संजय केनेकर, किशोर शितोळे, शिवसेनेच्या वतीने पालकमंत्री संजय शिरसाट, आमदार प्रदीप जयस्वाल, खासदार संदीपान भुमरे, किशनचंद तनवानी यांची उपस्थिती होती। अरे 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 तिथं थांबा सर थांबा इथे सर 2 मिनिटं थांबा सर। थोडंसं एक पाऊल मागायचं, थोडंसं चिटकून। हा ओके 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 ठीक आहे मागे चला। थँक्यू। चला बापू बड़े बड़े पीछे पीछे आओ ना, बैग पूरा आड़ रहा। चला 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 माग, चला 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 क्रिसमस ट्री मागे, सुशील चल या मागे। पाहतोय थोड़ा आपण पीछे चलो। मागे येऊन जा सगळे, मागे या मागे या, मागे ये ओके। अरे ते आम्हाला बसायला तर जागा द्या। अरे सरकार आहे दादा, बस ना तिथं। छोटा भाऊ ठरला असेल तर त्यांनी पाहिजे, मग मलाच बोलावलं। आज भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना दोघांच्याही प्रमुख पदाधिकाऱ्यांची आमची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये आम्ही एकमेकांच्या ज्या प्रभागामध्ये आमची किती ठिकाणी आम्ही लढू इच्छितो, किती ठिकाणी शिवसेना लढू शकते, या विषयावर आमची चर्चा झाली। आम्ही दोघांची एकमेकांचे मागणी एक्सचेंज केली आणि ती लिहून काढलेली आहे आणि त्या हिशोबाने आमची चांगली पॉझिटिव्ह चर्चा झालेली आहे। पुढच्या 2 दिवसात आम्ही ह्याच्यावर आमच्याकडून, कारण की शेवटी आपल्याला माहिती आहे की पक्षात प्रत्येक पक्षामध्ये मागणी भरपूर आहे, त्यामुळे आम्ही आमची मागणी आणि त्यांची मागणी आम्ही लिहून घेतलेली आहे आणि त्या हिशोबाने आता एकदा आम्ही इंटरनल दोन्ही पक्ष आपल्या आपल्या पक्षामध्ये चर्चा करू आणि त्या चर्चामधून किती ठिकाणी आम्ही त्यांना अकोमोडेट करू शकतो किंवा ते आम्हाला अकोमोडेट करतील ते शिवसेना आम्हाला सांगेल आणि आम्ही भाजप आमच्याकडे किती ठिकाणी आम्ही त्यांना अकोमोडेट करू शकतो याच्यावर चर्चा करून एकदा पुढच्या 2 दिवसात त्याच्यामध्ये आम्ही निर्णय घेऊ असे आमचं आज ठरलेलं आहे। मध्ये प्रत्येक प्रभागवाईज कोणत्या कोणत्या सीट भाजपचे कार्यकर्ते तिथे उत्सुक आहेत, काही ठिकाणी शिवसेनेची उत्सुक आहेत, या सगळ्यांचा लेखाजोखा या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे। मग तुम्हाला माहिती असेल, आता जे काही आम्ही इंटरव्ह्यू घेतले किंवा फॉर्म वाटप केले तर त्याच्यामध्ये 1000च्या आसपास शिवसेनेकडे पण उमेदवार आले, भाजपकडे पण आले आणि त्याच्यातून ह्या सर्व चांगल्या उमेदवाराची निवड करणे, चयन करणे हा भाग वेगळाच राहिला। परंतु त्यासाठी वार्ड कोणते सुटले पाहिजेत किंवा कोणत्या वार्डामध्ये लढवलं गेलं पाहिजे एक निश्चित झालेलं आहे की महायुती ही आम्हाला करायची आहे आणि ती करत असताना कुठेही जास्त प्रमाणात रस्सीखेच होता कामा नये हा आमचा दृष्टिकोन आहे। म्हणून त्या दृष्टिकोनातूनच सगळ्यांनी मिळून आणि खेळीमेळीच्या वातावरणात किती जागा हे केलेल्या आहेत, किती जागा प्रस्ताव दिले एकमेकांना? नाही, आता हे जे काही प्रभाग करतो ना त्या प्रभागामध्ये मग
पहिली जी मागणी असते तर त्या पहिल्या मागणीमध्ये निश्चितच प्रत्येक पक्ष हा जास्त जागा मागत असतो. आता त्याचा जर आकडा जर आम्ही तुम्हाला सांगत बसलो तर त्याचा म्हणजे गैरसमज हे उमेदवारामध्ये होते. म्हणून कृपया करून आम्ही तो आकडा निश्चित सांगणार नाही, कारण त्याच्यामुळं मग आपला वाढ सुटला का नाही सुटला का ह्या ज्या चर्चेला उदाहरण येतं ते होऊ नये, त्याला ब्रेक बसावा म्हणून आम्ही त्या आकडा निश्चित जाहीर करणार नाहीत. परंतु कधीही आकडा हा कमी नसतो किंवा म्हणजे 1-2 जागेचा फरक असेल असा जर तुमचा समज असेल तर तो चुकीचा असतो. उद्याच्या चर्चेमध्ये खऱ्या अर्थानं ही आमची चर्चा पॉझिटिव्ह चर्चा ती उद्याच्या बैठकीमध्ये होईल. आता की दोघांचा आकडा 230 नाही आहे ना, नाही आमचा आकडा दोघांच्या आकड्याची एवढा बेरीज scope. 230 होत नाही ना. एवढा स्कोप नाही. आम्हाला एवढा स्कोप आणखीन वर्षाने दिलेला नाही ना मतदारांनी पण दिलेला नाही. एक्झिस्टिंग जे कॅन्डिडेट आहेत म्हणजे नगरसेवक आहेत होते त्यांच्याबद्दलचं काय विचार झाले? हे बघा, प्रत्येक पक्षाचा प्रमुख किंवा नेता आपले असलेले नगरसेवक किंवा आपले असलेले पदाधिकारी याचा प्रायोरिटी म्हणून विचार निश्चित करत असतो आणि तो केलाही पाहिजे. त्याबद्दल कुणाचं दुमत असण्याचं काही कारण नाही. परंतु आता प्रभाग झाल्यामुळे एखाद्या वेळेला कुणाला तिकीट प्रायोरिटीने द्यायचं हा थोडा किचकट विषय असल्यामुळं त्याच्यावर चर्चा करण्यासाठी आम्ही दोघांनी एकमेकाला वेळ मागितलेली आणि उद्या त्यासाठीच 1 वाजता बसणार आहोत हे स्पष्ट करून मी तुम्हाला सांगितलं. ताकदीचं काही चर्चा झाली का? ताकद एकमेकांची वाढली आहे. आम्ही दोघांनी सांगितलं की दोघांनी एकमेकाच्या दंडाला दंड लावून मजबूतीने डबल ताकदीने चालवायचं. कुस्ती वगैरे नाही ना? नाही नाही काय नाही. आम्ही भाजप सेना अत्यंत ताकदीने निवडणुका लढू आणि भगवा झेंडा या महानगरपालिकेवर आमचाच आहे एवढं तुम्हाला निश्चित सांगतो. एनसीपीचं काय? तुम्ही दोघं तुमच्या दोघातच वाटाघाटी पहिले आमचं उद्या नंतर एनसीपी बद्दल सुद्धा आम्ही विचार करू. नाही तर तुम्ही दोघंही बोलताना म्हणताय की महायुतीची बैठक फक्त इथं महायुतीचे 2च पक्ष पाहायला मिळतात. महायुतीमध्ये अनेक सुद्धा घटक पक्ष आहेत. त्यांचं महायुतीमध्ये अनेक घटक पक्ष आहेत. आता पहिली प्रायोरिटी आम्ही दोघांनी एकमेकाला दिलेली आहे. नंतर त्याच्यावर सुद्धा